कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक ही सध्या चर्चेचा विषय ठरली. अतिशय रंगत या निवडणुकीत आली. एकंदरीतच आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे एकंदरीतच प्रत्येक प्रभागामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे. याच दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू होत्या. अखेर शिवसेना भाजपची महायुती या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी झाली आहे. मात्र याच दरम्यान जागा वाटपानंतर शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची अशी नाराजी पाहायला मिळाली होती. कल्याणमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. एकंदरीतच या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानंतर आज दिवसभरात जर पाहिलं तर शिवसेना किंवा भाजप अशा अनेक उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याची देखील सध्या माहिती हातात येते. त्याचप्रमाणे काही जणांनी उभाटा गटात किंवा मनसेमध्ये जाऊन देखील उमेदवारी मिळवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी या दोघांची युती झाली. यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आहे. एकंदरीत या तीन पक्षांमध्ये देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. एकंदरीतच या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मात्र याच दरम्यान जे महायुतीमधील जे नाराज होते, जे नाराज इच्छुक होते, यांनी देखील शरद पवार गट किंवा काँग्रेसमधून देखील उमेदवारी घेतल्याची सध्या माहिती हातात येते. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची जी युती झाली होती, मनसे आणि उभाटा युतीच्या उमेदवारांची देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मात्र यांच्यामध्ये देखील असे अनेक उमेदवार आहेत जे महायुतीमधले नाराज उमेदवार होते. या नाराज उमेदवारांनीच हे अर्ज दाखल केलेत. एकंदरीतच महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानंतर आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना तसं भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते. आता ही नाराजी दूर करण्याचं एकंदरीत आव्हान या पक्षश्रेष्ठींसमोर उभं टाकलं आहे. आणि त्यात येत्या 15 दिवसात 15 तारखेला मतदान होणार आहे. उद्यापासून या प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात होईल. त्यामुळे एकंदरीतच आता जे महायुतीमधील वरिष्ठ नेते आहेत हे नाराजांची समजूत कसं काढतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.